मी नमिता. माझे लग्नही झाले. मी एका तरुण आणि सुरेख माणसाचे लग्न केले. तो रुग्णालयात शिपाई म्हणून काम करत होता. मी आपणास माझ्याबद्दल एक गोष्ट सांगणार आहे. मग मी शाळेत असताना शाळेत शिकण्यामध्ये खूप मंद होते. मी खूप दुःखी आणि खिन्न, उदास होते. मी सहजपणे काहीही समजत नव्हते. म्हणून माझ्या वडिलांनी मला शाळा सोडण्यास भाग पाडले. कारण त्यांना शिक्षण देण्यासाठी 2 बहिणी, 1 भाऊ होते आणि ते कुटुंब नियमितपणे हाताळण्यास सक्षम नव्हते आणि आमच्या शालेय कामात नियमितपणे पाहण्यास सक्षम नव्हते. शालेय जीवनात माझी शाळा कार्यक्षमता खूपच कमकुवत आणि अत्यंत खराब असल्याचे सांगितले होते. माझ्या स्थितीबद्दल आणि माझ्या नियमित भविष्याबद्दल विचार करण्याबद्दल माझ्या वडिलांना काळजी वाटत होती. मी नियमितपणे शालेय शिक्षण घेत नव्हते. जेव्हा मी 14 वर्षाचा होते तेव्हा माझी आई आम्हाला सोडून गेली आणि मग सर्व कौटुंबिक जबाबदारी माझ्या वडिलांच्या खांद्यावर पडली. त्यांनी आम्हाला कधीही मारले नाही आणि कोणत्याही प्रकारचे छळ जबरदस्तीही केली नाही. त्यांनी आमच्यावर छडीचा वापरही केला नाही. महेश वगळता माझ्याशी बोलण्यासाठी गावातील कुणीही धजत नव्हते. तो आमच्या घराच्या बाजूला राहायचा. माझे वडील महेशचे वडील रोजच्या जवळच्या गावातील सत्संग कार्यक्रमाला भेट देत असे. तर त्यावेळेस घरात मला कुणीच नसायचे. कधीकधी महेश बहुतेक घरात खेळ खेळण्यात येत असे. आम्हाला भातुकलीचा खेळ असो, लहानपणापासून नवरा बायकोचा खेळ आपल्या बालमनास दोन्ही समजू शकत नव्हता. एकमेकांना खेळात स्पर्धा करतात, एकमेकांना हात लावतात, एकमेकांना प्रेम करतात. खेळीत खूप काही केले जायचे, पण आपण जो खेळ खेळतो तो एक खेळ म्हणून खेळत असतो. एकदा प्राथमिक शाळेकडून प्रोजेक्ट दिला होता. त्यात आम्हाला निवडले होते. म्हणून महेशने मला त्यांच्या ग्रुप ड्रॉइंगमध्ये निवडले. विषय आमचा गाव होता म्हणून आम्ही वेगवेगळ्या रंगाने प्रोजेक्ट केला. आमच्या शाळेतील चित्रकला शिक्षकाने आम्हाला निर्देश दिल्याप्रमाणे सर्व काही दर्शवले. मी आणि महेश या विषयावर आणि गावाच्या कामगिरीबद्दल विचार करीत होतो आणि चित्रकला पूर्ण केली गेली आणि शेवटी अंतिम स्पर्धा आणि स्पर्श केला गेला. हे जवळजवळ समाप्त झाले आणि आता आम्हाला चित्रकला दर्शवण्याकरता महान चित्रकाराचे आमच्या चित्रकला प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी शाळेत आले होते. त्यानंतर परीक्षकाने प्रत्येक प्रोजेक्ट खोलीवर लटकत असलेल्या प्रत्येक चित्रपटाची तपासणी केली आणि त्यानंतर वार्षिक चित्रकला प्रकल्पात सर्वोत्कृष्ट रेखाचित्र निवडले. प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला? आम्हालाच. होय, त्या प्रोजेक्टसाठी आम्हाला प्रथम बक्षीस मिळाले. आमचा चित्रकला प्रोजेक्ट खूपच आवडला. त्याने आमच्या नावाची घोषणा केली. आम्हाला सन्मानित व्यक्तीकडून बक्षिसे मिळाली. यासाठी आमचे सत्कार केले. प्रत्येकाला आनंद झाला की गावात चित्रकला प्रकल्पात प्रथम स्थान प्राप्त केले. मग परीक्षकांनी शाळेसमोर पेंटिंग कार्याचे स्पष्टीकरण देण्यास महेश याला विनंती केली. त्यांनी गावात आणि गावातील लोकांमधून वाहणारी नदी दर्शवली आणि पाण्याच्या पात्रात काम करणाऱ्या स्त्रिया कपडे, भांडी, कुंडी धुताना व पुरुष गुरेढोरे घासताना दाखवले. खरं म्हणजे आमच्या गावात नदीच नव्हती. एके दिवशी माझा चुलत भाऊ, त्याच्याकडे एक मोबाईल होता. तो नेहमी नग्न पिक्चर बघायचा. कधी कधी मी चोरून बघायची. माझी वासना वाढत होती, कुतूहल वाढत होते. महेशला मी मनापासून प्रेम केले आणि त्याने माझे हृदय चोरले. पण एका गावात अशा प्रेमाला परवानगी नाही. महेशच्या घरात एक विधवा स्त्री आली. ती लग्नानंतर 1 वर्षाने तिच्या पतीचा मृत्यू झाला. महेशला हे माहीत नव्हतं, पण त्याने मला सांगितले की ती आमची सगळ्यामध्ये बहीण होती आणि आता ती आमच्याबरोबर आयुष्यभर राहायला होती. तिला धक्का बसला आणि ती वेड्यासारखी बळी पडली. ती बऱ्याच दिवसांपासून दुःखी झाली होती. यामुळे दररोज ती कमजोर होत होती. महेश आईने तिला हातभार लावला आणि तिने मनावर नियंत्रण ठेवले. ती घरातच राहिली आणि ती अस्वस्थ होऊ लागली. गावातील लोक म्हणाले, पण तिला शारीरिक व मानसिक धक्का बसला होता. महेश नेहमी तिचे विखुरलेले केस आणि अव्यवस्थित अवस्थेत पाहायचा. जेव्हा ती विहिरीकडे कपडे धुवायला जायची तेव्हा नेहमी महेशने एकदा अर्धनग्न होती. त्याने तिचा एकदा स्तन उघडा भाग पाहिला आणि परत आला. हा आकर्षण दिवसेंदिवस वाढत होता. तिचे ब्लाऊज अर्धनग्न उरूस दिसले तेव्हा तिने घरात जेवण वाढताना तो तिचे अर्ध स्तन ब्लाऊजमधून बाहेर आलेला पाहायचा.
ती रात्री झोपताना छातीवर हात टाकायची. एकदा रात्री महेशचे कुटुंब झोपले आणि त्याच्या बाजूला विधवा झोपली. महेशला तिच्या शरीरावर आणि तिच्या ब्लाऊजमध्ये हात शोधण्याचा प्रयत्न केला. तिला काही वाटले नाही, कारण ती खोल झोपेमध्ये होती. महेश तिच्या स्पर्शाने तीव्र भावनांतर आपल्यावर कंट्रोल करू शकला नव्हता. एके दिवशी माझे वडील घरी नव्हते, म्हणून मी आणि बहीण, भाऊ आणि माझी आई घरी होतो. म्हणून रात्री माझ्या आईने महेशला रात्रीच्या वेळी आमच्यासोबत झोपायला बोलावले. मी महेशच्या बाजूला आणि आईला चिटकून होतो. मागोमाग बहीण व बाई होती. रात्रीच्या वेळी आईने तिची बाजू बदलली व ती महेशच्या दिशेला फिरली. महेशला खांद्यावर हात टाकायची सवय होती. त्याने मी समजून माझ्या आईवर हात टाकला व तिचे स्तन दाबू लागला. त्याच वेळी मग त्याने माझ्या ठिकाणी भाऊला झोपवले. मग आम्ही दोघे कोपऱ्याकडे महेशचा हात पोचणार नाही अशा अंतरावर झोपलो. एके दिवशी महेशच्या घरात कोणी नव्हते. त्याने मला त्याच्या घरी बोलावले. आम्ही दोघे नवरा बायकोचा खेळ खेळत होतो आणि त्याने माझी छाती दाबली आणि शरीरावर चुंबन घेतले. मी त्याच्या वागण्याचा विचार केला नाही. आम्ही एका बेडशीटमध्ये झोपलो. माझ्या कुटुंबाने मला संपूर्ण दिवस शोधाशोध चालू होती. मग माझ्या चुलत भावाने संशय घेतला आणि महेशच्या घराकडे जाण्याचा मार्ग शोधला. आम्ही दोघे एकाच वेळी कपडे घालून आणि नग्न कपडे घालत होते. पण नंतर त्यांनी माझ्या वडिलांकडे तक्रार केली. आमच्या दोघंही नग्न स्थितीत पाहून त्याने आम्हाला ब्लॅकमेल केले. एके दिवशी तो मला वापरायचा प्रयत्न करीत होता. त्याने माझ्या छातीला स्पर्श करण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्यांनी मला प्रथम ब्लू फिल्म दाखवली आणि ते बार पाहण्यासाठी मी पागल झाले. एके दिवशी मी माझ्या शरीराला स्पर्श करण्यास नकार दिला आणि तर तो माझे रहस्य उघड करेल असे म्हणाला. मी त्याला सहकार्य देतो. एकदा माझ्या वडिलांनी माझ्या चुलत भाऊ आणि मला दोघांना पाहिले. तो माझ्याशी दुर्व्यवहार करीत होता. मग वडिलांनी त्याला मुंबईला रवाना केले. काही दिवसांनी मलाही मुंबईला पाठवले. महेशला भेटण्याची माझी इच्छा वाढत होती. अखेर तो योग आला. किती वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही. महेशला भेटण्याची माझी इच्छा वाढत होती. अखेर तो योग आला. किती वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही. मनुष्याकडून चूक होते, पण त्याच्याकडे आकाशात मर्यादा देखील आहेत. ज्याची इच्छेला मर्यादा नाही. तुम्हालाही इच्छा वाटली पाहिजे. अशी इच्छा असलेल्या दुःखाची इच्छा जगाला आवडते. जे प्रेम साधकांना भाग्य मिळवून देते तेच खरे प्रेम पूर्ण करतात आणि इच्छा असलेल्या देवाशीही आकाशात झगडतो. चांगल्या हेतूने चांगले वाईट हेतूने वाईट घडते. पुढचे 10 वर्ष मी आता माझ्या वडिलांसह मुंबईत होतो. मी आता 18 वर्षाची मुलगी होती. वरीलप्रमाणे माझ्या वडिलांनी मला कोणाशी लग्न करायचं ठरवलं होतं. म्हणून लग्नानंतर माझे व्यसन कमी होईल. पण सगळ्यांनाच चांगली स्वप्न पडत नसतात. हे खरी गोष्ट आहे. ती म्हणजे खरं म्हणजे घडली. तसेच माझ्यासोबत भाऊ व वडील आणि उर्वरित सदस्य गावाकडे गेले. रात्री वडील नाईट शिफ्टला जायचे. त्या रात्री महेश मला भेटायला आला. पाठच्या दरवाजातून तो माझ्यासोबत संपूर्ण रात्र आणि भाऊ होता. प्रत्येक दिवस रात्री पडलेल्या स्वप्नासारखा, आश्चर्यकारक स्वप्नासारखे दूर गेले. संपूर्ण दिवस निघून जातो, पण रात्र सरत नाही. म्हणतात ना, रात्र वैऱ्याची. रोज रात्री भाऊ झोपल्यावर महेश पाठच्या दरवाजाकडून आत यायचा. माझा भाऊ झोपला की आम्ही दोघे एकमेकांना स्पर्श करत होतो आणि प्रथमच मला एक कपड्यात झोपायला लावतो. प्रथमच महेशने माझे कपडे काढले आणि मला माझ्या नग्न अवस्थेत बघितले. त्या रात्रीपासून महेश वेडा झाला. जर शेजाऱ्यांनी त्याला पाहिले तर सगळीकडे पसरून जाईल. पण अंधारात निघून जाण्यापूर्वी, माझ्या भावाच्या झोपेतून उठायच्या आधी सकाळी निघून तो जायचा. सकाळ उजळण्याआधी त्याला घरी जावे लागायचे. महेशने कामाची नाईट शिफ्ट घेतली होती. रात्री कामाच्या ऐवजी तो दर रात्री माझ्या खोलीत येत असे. एके दिवशी पाऊस खूप होता. मी कामाला लागले होते. एके दिवशी त्याने मला रूममध्ये बोलावले. त्याच्या घरी कोणी नव्हते. कोणीतरी महेश
भावाला फोन केला की तो रात्री घरी आला. त्याने दरवाजा ठोकला. महेश गडबडून जागा झाला. त्याने मला रात्रीच्या पोटमाल्यावर लपवून ठेवले. सकाळी उठताच त्याचा भाऊ ड्युटीवर गेला की मी कशीबशी पाठच्या दरवाजाने सटकली. माझ्या वडिलांनी मला विचारले, तू एवढ्या रात्री कुठे होतीस? मी सांगितले की मैत्रिणीकडे. पावसामुळे ट्रेन बंद होत्या. पावसाचा सीझन वडिलांनीही मान्य केला. त्या दिवशी खरोखरच रेल्वेगाड्या बंद होत्या. महेशला माझ्याबरोबरही लग्न करायचे होते, पण तरीही मी हाताबाहेर गेली होते. महेश एकदा माझ्या मोबाईलवरील नंबर तपासत होता. महेश म्हणाला की लवकरच माझ्याशी लग्न करणार आहे. एकदा तो माझा मोबाईल चेक करतो. त्यात एका मुलाचा मिस कॉल होता. महेश त्या फोनवर कॉल करतो. मला माहीतच नव्हते तो कोणाचा नंबर होता. महेशने फोन डायल केला. कोणाचा हा नंबर? महेश म्हणाला, तू कोण बोलतोस आहे? एवढे दिवसापासून फोन का करतोस या नंबरवर? माझे तिच्याशी लग्न होणार आहे. दुसरा मुलगा म्हणाला, लग्न करायचे असेल तर तिच्याशी लग्न करू नकोस, असे त्या मुलाने सुचवले. तिला लग्न करायचे नाही, तिला फक्त शरीर सुख हवं आहे, असं त्या मुलाने महेशला सांगितले. जर तुम्हाला खरंच चित्र बघायचे असेल तर आज मी तिला लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलावले आहे. तुम्ही डोळ्यासमोरून पाहून घ्या. या ठिकाणी जेमतेम संध्याकाळपर्यंत थांबून मी तिच्या विरोधात निकाल आणि पुरावा देईन. महेश तिथे लपलेला होता हे मला माहीत नव्हते. संध्याकाळी मी त्या ठिकाणावर रिक्षाने आली तेव्हा मी तिथे वाट पाहत होते. महेशने माझ्या वडिलांना बोलवले. त्या घटनास्थळी वडीलही आले होते. महेश लग्नाला नकार दिल्यामुळेच माझ्या वडिलांनी माझ्याबद्दल राग अनावर झाला होता. काय करू काहीच कळेच ना. ती कधीच चांगली बायको होणार नाही, असं महेश म्हणत होता. फोनवरचा तिचा मित्र बोलला, मला अशा विकृत स्त्रीशी लग्न करायचे नाही. महेश त्याच्या वडिलांना बोलला. आम्ही तिघेजण उभे होतो. महेशला मी समजवण्याचा प्रयत्न केला. त्या मित्राने मला भेटायला बोलवले होते. ते आम्ही राहतो तिथेच राहतो. महेश आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने सरळ लग्नाला नकार दिला. ज्याने मला बोलवले होते त्याला माझा फक्त वापर करून घ्यायचा होता. त्याला मी विरोध केला. त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारला म्हणून त्याने भलतं सुलक सांगून आपल्यात फूट पाडली आहे. महेशला सांगण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण तो फेल ठरला. मी फक्त ढसाढसा रडत होते. ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले तो एका मिस कॉलवरती माझ्या प्रेमावर संशय घेत होता. मी त्याबद्दल गहन विचार केला आणि माझे वडील तिथे उभे राहिले. मला माझ्यासाठी कोण महत्त्वाचे हे मला ठरवायचे होते. वडील की प्रेम वासना हे निवडायचे होते. वडिलांनी मला कधी आईची कमतरता भासू दिली नव्हती. मी खोल विचारातून गढून गेले होते. पुरुषी माणसांवर प्रेम करणे हा गुन्हा आहे. तो वापरून पलटल्यावर कळायला घाबरत नाही. म्हणजे पुरुष जर एखाद्या स्त्रीला वापरत असेल तर तो पलटवार करायलाही सुद्धा घाबरत नाही. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.